नमस्कार, मनकर्णास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तट्टुमियाच्या शेंगांचं लोणचं शिकत आहोत। तट्टुमिया या शेंगेला तट्टुमियाची शेंग असे म्हणतात। हे बघा, ही एवढी लांब असते आणि ही जंगली शेंग आहे, त्याच्यामुळे जंगलातच मिळते आणि ही कोवळी आहे। सध्या कोवळी असतानाच याची भाजी किंवा याचं लोणचं आपण करू शकतो। तर लोणच्यासाठी लागणारं साहित्य मी आपणास सांगते। 2 चम्मच धने, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच हळदी, स्वादानुसार मीठ, मेथी 1 चम्मच, मोहरी 1 चम्मच आणि लाल तिखट। आणि लोणच्याला जे तेल आपल्याला आवडेल, कोणाला सरसो आवडते, कोणाला कोणतं, त्यानुसार आपण टाकू शकता। तेलामध्ये मी 2-3 काली मिर्च टाकलेली आहे, मिरे टाकलेले आहेत आणि थोडीशी दालचिनी आणि 1-2 मोठी विलायची टाकलेली आहे। हे झालं लोणच्याचं साहित्य। तर हे कसं करायचं, ही शेंग बारीक कापून एक रात्रभर थंड पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भिजू द्यायची। सकाळी ती पाण्यामधून काढायची आणि घरातच फॅनच्या हवेखाली तिला सुकवून घ्यायचं। जर तिला भिजू नाही घातलं किंवा डायरेक्ट आपण त्याचं लोणचं करतो म्हटलं तर थोडी वेगळी चव लागते, कडू नाही लागत, पण थोडंसं असं वेगळं असं जिभेला झोंबल्यासारखं असं वाटतं। पण भिजू घातल्यामुळे त्याचं ते तीव्रपणा निघून जातो आणि लोणच्याला ते छान लागते। प्रथम मी कढईमध्ये सर्व मसाले भाजून घेते, पावडर करून घेते। हे मसाले आपण बिना तेलाचे किंचित असं गरम करून घ्यायचे, एकदम भाजायचे नाही, किंचित कढई गरम करून भाजून घ्यायचे आहेत। आणि मिक्सरमधून काढताना ते सुद्धा जास्त बारीक करायचे नाही, पावडर मामूली अशी दरदरीच ठेवायचं आहे। ठीक आहे, मी गॅस आता बंद केलेला आहे। गरम कढईमध्येच मसाले गरम होत आहेत। आहा, खूप सुगंध येत आहे मसाल्यांचा। आणि हे लोणचं आंब्याच्या लोणच्यापेक्षाही खूप छान लागतं, स्वादिष्ट लागतं, एक वेगळीच चव आहे याला। आणि हे खराब होत नाही, विशेष म्हणजे खराब होत नाही, याला कधी बुरशी लागत नाही, काहीच नाही, खूप छान राहतं, वर्षभर टिकतं हे लोणचं। चला तर मग या मसाल्याची आता आपण पावडर करून घेऊया। मसाला आपण थोडासा दरदरा ठेवलेला आहे, त्यामध्येच मीठ, लाल तिखट, हळद पूर्ण टाकलेला आहे, मिक्स केलेला आहे। खूप छान बनलेला आहे मसाला, छान दिसत आहे, लाल लाल। आणि हा मसाला आता आपण तेलामध्ये घालू। तेल मी गरम केलेलं होतं, गार झालेलं आहे, गार झाल्यावरच टाकायचं। अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। जर आपल्याला असं वाटलं की थोडंच आंबट हवं तर आपण लिंबू पण पिळू शकतो। आता ही एक आपलेली पूर्ण शेंग तुकडे केलेले आपण याच्यामध्ये मिक्स करायचे आहे। आणि आता हे पूर्ण तेल वरून टाकायचं याच्यामध्ये। या शेंगांची भाजी सुद्धा खूप छान लागते। ही मी एकच शेंग घेतली आहे, एवढ्या लोणच्याला एका शेंगीचा आहे। आपल्याला वाटलं तर आपण 2-3 पण घेऊ शकतो।
भाजी पण इतकी छान होते ना, आणि म्हणतात ना वाताला वगैरे औषधयुक्त आहे ही. आणि पहाडाच्या ठिकाणी किंवा जंगलात हे झाडं सापडतात. जास्त करून हे शेंगा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये, जसं पहाडी भाग आहे त्या पहाडी भागामध्ये हे झाडं असतात. तर आपण आपल्याकडे जर कोणाकडे हे असेल आणि याला काय म्हणतात तर त्याचं नाव कमेंटमध्ये जरूर कळवा. अशा प्रकारे हे बघा आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आणि लोणचं कसं झालं हे जरूर करून बघा आणि खाऊन बघा आणि मला सांगा, कमेंटमध्ये मला सांगा की कसं लागतं हे लोणचं. आणि सबस्क्राईब करा. आणि लाईक करायला विसरू नका. असं झालं आपलं हे लोणचं. आणि आता आपण एक काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकतो, प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवू शकतो. हे वर्षभर टिकतं. याला कधीही अशी बुरशी लागत नाही किंवा हे लोणचं खराब होत नाही. थँक्यू.